नमस्कार, मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम. फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्री कमी झाली आहे खरी, पण त्यांनी कॅशमध्ये विक्री करण्याच्या ऐवजी इंडेक्समध्ये जास्त विक्री केली आहे. कॅशमध्ये 22.5 कोटीची विक्री आहे, पण ओळीनी 12 सेशन्स झाले फॉरेन इन्व्हेस्टर्स विक्री करतात. डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची खरेदी आहे 3,840. पण फॉरेन इन्व्हेस्टर्स जी विक्री करतात ते बहुतेक इंडेक्समध्ये असलेले स्टॉक असतात. त्यामुळं निफ्टी आणि सेन्सेक्स पडतो आहे. त्यांना दोन्हीकडूनही फायदा होतो आहे. स्टॉक्समध्येही शॉर्ट करतायत, विकतायत, इंडेक्समध्येही शॉर्ट करतायत. आणि शॉर्ट कव्हर करण्यासारखी कुठलीही बातमी इतक्या दिवसात आली नाही आहे की त्यांना कंपल्सरी शॉर्ट कव्हर करावे लागते. अमेरिकेमध्ये आर्थिक आकडे खराब आले. सर्व्हिसेस PMI जो आला तो 50.1 एवढा आला आणि गेल्या वेळेला 50.8 होता. महागाई वाढते, रोजगार कमी होत आहेत. आणि बोझेक ही एक फर्टिलायझर कंपनी आहे. तिने सांगितलं की टॅरिफचा परिणाम होतो आहे, त्यामुळे बिझनेस डल चालला आहे. आणि रिव्हियन याही कंपनीने तेच सुतोवाच केलं. ट्रम्पने सांगितलं की फार्मा आणि सेमीकंडक्टरवर टॅरिफ लावणार आहे. सुरुवातीचे टॅरिफ कमी असतील आणि नंतर 150 ते 200% टॅरिफ लावले जाते. फक्त क्रूडचा दर मात्र 67ला आला आहे. तोच काय तो रिलीफ, नाहीतर 4 दिवसापूर्वी क्रूड 74पर्यंत गेलं होता. काही जे रिझल्ट मार्केट संपल्यानंतर आलेत ते सांगते. ग्लॅन फार्माचा रिझल्ट चांगला आला आहे. सगळ्या गोष्टी वाढल्या. प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन. रेमंड रिॲलिटी प्रॉफिट, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी. भारती एअरटेल प्रॉफिट कमी झालं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन फ्लॅट राहिलं. आरपूज 250 झाले. NCC नागार्जुना कन्स्ट्रक्शन प्रॉफिट, रेव्हेन्यू कमी झालं, मार्जिन वाढलं. टॉरेंट पॉवर रिझल्ट कमजोर आला, तिन्ही गोष्टी कमी झाल्या. भारती हेक्झावेअर प्रॉफिट कमी, रेव्हेन्यू कमी, मार्जिन वाढलं. गोदावरी पॉवर इस्पात कमजोर रिझल्ट आला, सगळ्याच गोष्टी कमी झाल्या. EPL SL प्रोपॅक म्हणायचो आपण त्याला, सुंदर रिझल्ट आला, प्रत्येक गोष्ट वाढली. ॲलेंटास प्रॉफिट कमी, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी. केअर रेटिंग CARE केअर रेटिंगचा रिझल्ट चांगला आला, प्रत्येक गोष्ट वाढली. सेल्टम इलेक्ट्रॉनिक्स तोट्यातून फायद्यात आली, रेव्हेन्यू वाढला, मार्जिनही वाढलं. EIH प्रॉफिट कमी झालं, रेव्हेन्यू, मार्जिन वाढलं. EIH असोसिएटेड ही हॉटेल कंपनी आहे. ब्रिटानियाचं प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी झालं. पण HULनी मार्केटला सवय लावली आहे की व्हॉल्यूम जास्त HULचे होते. त्या दृष्टिकोनातून मार्केट प्रत्येक FMCG शेअरकडे बघू लागलं आहे. तर ब्रिटानियाचे व्हॉल्यूम मात्र कमी झाले. गुजरात गॅस आणि ब्रिटानियाच्या प्रेस्टिजप्रमाणे रिझल्ट नाही आहे. गुजरात गॅस प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू कमी झालं, मार्जिन वाढलं. शीला फोम प्रॉफिट कमी झालं, रेव्हेन्यू, मार्जिन दोन्ही गोष्टी वाढल्या. CCL प्रॉडक्ट्स प्रॉफिट, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी झालं. लुपिनचा रिझल्ट छान आला आहे.
प्रत्येक गोष्ट लुपिनची वाढली आहे. कंटेनर कॉर्पोरेशन म्हणजे कॉन्कॉर्ड, प्रॉफिट रेव्हेन्यू वाढले, मार्जिन फ्लॅट राहिलं. वैभव ग्लोबल, रिझल्ट चांगला आहे, प्रत्येक गोष्ट वाढली आहे. त्याविरुद्ध दालमिया भारत शुगर, प्रत्येक गोष्ट कमी झाली आहे, रिझल्ट कमजोर आला आहे. ॲव्हेलॉनचा रिझल्ट सुंदर आला आहे, तोट्यातून फायद्यात आली आहे. रेव्हेन्यू वाढलं आहे, मार्जिन वाढलं आहे. ऑटोमोटिव्ह ॲक्सेल, प्रॉफिट वाढलं पण रेव्हेन्यू आणि मार्जिन कमी झालं. अपडेटर सर्व्हिसेस, प्रॉफिट रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी झालं. प्रेस्टीज, प्रॉफिट रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी झालं. आणि ट्रान्स रेल यांचा रिझल्ट सुंदर आला आहे, प्रॉफिट रेव्हेन्यू मार्जिन सगळ्याच गोष्टी वाढल्या. आज डिफेन्स शेअरकडे सगळ्यांची नजर राहील, कारण डिफेन्स ॲक्विजिशन काउन्सिल 67,000 कोटींच्या ऑर्डर्स देणार आहे. ITI, AI पॉवर्ड रोड सेफ्टी प्रॉडक्ट त्यांनी उत्तर प्रदेशात लॉन्च केलं आहे. तर हे जर चांगलं चाललं तर ते जे टेलिफोन सेवा पुरवतात, टेलिकॉमच्या संदर्भात सेवा पुरवतात, त्याच्यापासून दुसऱ्या वेगळ्या विभागामध्ये त्यांची एंट्री होईल. ॲस्ट्रा मायक्रो 135 कोटीची ऑर्डर रडार सिस्टीमसाठी मिळाली. IRCTC पेमेंट्स या त्यांच्या आर्मला रिझर्व्ह बँकेकडून ऑनलाईन पेमेंट ॲग्रिगेटर म्हणून परवानगी मिळाली. फोर्स मोटरचे टोटल सेल्स 10.61% वाढले, तर त्यांची निर्यात 77.41% वाढली. वर्धमान टेक्सटाईल ते त्यांची स्पिनिंग कपॅसिटी 18,000 स्पिंडल्स एवढी वाढवणार आहे. अंबर JIN इलेक्ट्रॉनिक्सनी, हा त्यांचा आर्म आहे, JIN इलेक्ट्रॉनिक्स, त्यांनी 60% स्टेक पॉवर वन मायक्रो सिस्टीममध्ये 262 कोटी रुपयाला घेतला आहे. आता कुठले शेअर तेजीत, कुठले मंदीत राहतील हे बघताना फार्मा आणि सेमीकंडक्टर या शेअरमध्ये ज्याचा रिझल्ट चांगला आला आहे तेवढे अपवाद वगळून बहुतेक मंदी राहण्याची शक्यता आहे. आणि डिफेन्स शेअरमध्ये आज तेजीच्या बाजूचा विचार करायला हरकत नाही. पण हे सगळे शेअर तुम्ही वॉचलिस्टवर ठेवा, तुम्हाला वाटलं तरच याच्यात ट्रेड करा. पण RBIची पॉलिसी होईपर्यंत कुठलाही ट्रेड घेऊ नका, कारण गोंधळ होईल. मार्केट 2 विभागात चालल्यासारखं चालेल, पहिला विभाग वेगळा आणि दुसरा विभाग वेगळा. पहिल्यांदा तेजीचे शेअर पाहूया. कमिन्स, मॅक्स हेल्थ, अडाणी पोर्ट, भारती एअरटेल, ॲस्ट्रा मायक्रो, उनो मिंडा, कोरोमंडल, भारती हेक्झा, BEL, BDL, माझगाव डॉक्स, गार्डन रिच शिपबिल्डर्स, ITI, गुजरात गॅस, कारण गुजरात गॅसचे CNG व्हॉल्यूम वाढलेत म्हणून, SBI लाईफ, लुपिन, मिधानी, कंटेनर कॉर्पोरेशन, EIH, प्रेस्टीज इस्टेट, ग्लॅंड फार्मा, दालमिया भारत, पिडिलाइट, कारण पिडिलाइटची आज बोनस, डिव्हिडंड, रिझल्ट सगळ्यासाठी मीटिंग आहे म्हणून, एक्साईड, CDSL, जर NSDLच्या IPOला
चांगला रिस्पॉन्स मिळाला तर मग CDSLचा शेअर चालू शकतो. अर्थातच व्हाईस वर्सा, NSDLला रिस्पॉन्स नाही मिळाला तर CDSLचा शेअर चालणार नाही. NHPC, टायटन आणि CG पॉवर. तर मंदीमध्ये नागार्जुना कन्स्ट्रक्शन, टॉरेंट पॉवर, ब्रिटानियाचं मात्र लक्ष द्या. सुरुवातीला पडून कव्हर होण्याची शक्यता आहे. त्यांचे व्हॉल्यूम ग्रोथ मात्र कमी झाली आहे ब्रिटानियाची. इन्फो एज हा टेक्निकल दृष्ट्या दिला आहे, हेड अँड शोल्डरचा ब्रेकडाऊन आहे म्हणून. ग्लेनमार्क, अरविंदो, डॉक्टर रेड्डीज हे टॅरिफच्या संबंधात ट्रम्पनी सांगितलं की फार्मावर टॅरिफ लावणार म्हणून दिले. आणि टॉरेंट पॉवर. पण मार्केटमधला गोंधळ अजूनही संपलेला नाही, त्यामुळे सावधगिरीने ट्रेड घ्या. इंडेक्सपेक्षा शेअर्समध्ये किंवा स्पेसिफिक स्टॉक्समध्ये ट्रेड घेणं फायद्यात राहील. पूर्वी बँक निफ्टी स्ट्रॉंग होता, तेवढा आता बँक निफ्टी स्ट्रॉंग उरलेला नाही. कारण काल तुम्ही बघितलं असेल HDFC बँक डाऊन होती. HDFC बँक आणि ICICI बँकेच्या शेअरवर फॉरेन इन्व्हेस्टर्सच्या विक्रीचा परिणाम झालेला दिसतो. म्हणजे अजूनही HDFC बँकेची बोनसच्या डेटला उशीर आहे, तरीही शेअर पडताना आढळतोय. त्यामुळे सावधगिरीने ट्रेड करा. कदाचित RBIच्या पॉलिसीमध्ये काही जर चांगलं असेल तर मार्केट रिस्पॉन्ड करेल. बघूया काय काय होतंय ते. नमस्ते.